कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज सीतायनाच्या भागात आपण बघणार आहोत। कालचा भाग थोडा पुढे घेऊन जाते। काल आपण अभिप्साची आणि माता सीताची भेट बघितलेली आहे। अभिप्सा ही कोण होती याचं उत्तर आजच्या भागात देते। तर अभिप्साला भेटल्यानंतर माता खूप घाईनं त्यांचा निरोप घेऊन दरवाजाबाहेर पडल्या। थोडंसं उजाडलं होतं आणि त्यांनी सोमाला सांगितलं, सोमा आपल्याला लवकर जायला पाहिजे, खूप उजाडलं आहे। सगळ्यांना जाग यायच्या आधी, म्हणजे सगळ्यांना कळायच्या आधी, इथं मातेला म्हणायचं आहे सगळ्यांना कळायच्या आधी आपण आपल्या राजवाड्यात पोचायलाच हवं। आणि खूप जलद गतीनं त्या निघाल्या। मातेच्या चालण्यावरून, मातेच्या बोलण्यावरून, मातेच्या वागण्यावरून सोमाला आधीच कळायचं की मातेच्या मनात विचार काय सुरू आहेत। तसंच झालं। माता खूप जलद गतीनं चालत होत्या आणि रस्त्यात चालता चालता एक माणूस त्यांच्या अंगावर, खूप मोठं सामान त्याच्या डोक्यावर होतं आणि तो ते सामान घेऊन कोसळला। माता अगदी वाईट पद्धतीनं फेकल्या गेल्या, पडल्या, त्यांना खूप लागलं आणि त्यांचा जो घुंगट त्यांनी घेतला होता, आपण कोण आहोत हे कोणालाही कळू नये यासाठी, तर तो थोडासा बाजूला सरला गेला आणि त्याच्यातल्या त्या जेव्हा पडल्या तेव्हा खूप गर्दी त्यांच्या भोवती जमा झाली। तितक्यात कुणीतरी एकानं ओळखलं की या सीता माता आहेत आणि तो ओरडला, या महाराणी, या महाराणी। माता थोडी कॉन्शियस झाल्या आणि त्यांनी पुन्हा आपला घुंगट नाकापर्यंत ओढून घेतला आणि ताबडतोब उठल्या। हा प्रकार होत असताना तो जो माणूस होता जो त्यांच्या अंगावर पडला होता सामान घेऊन, त्यांनी अगदी अतिशय वाईटपणाने मी तुम्हाला मारून टाकीन असे हावभाव करत पाय असा त्यांना दाखवला की जसं आपण लात मारतोय, पाय मारतोय, अशा पद्धतीने उद्दामपणानं तो त्यांच्या अंगावर धावून जातो ना जातो तो सोमा धावली आणि सोमा म्हणाली, खबरदार पुढे आलास तर। आणि तितक्यात तिनं मातेला उठवलं। माता आणि ती पुन्हा राजवाड्याच्या दिशेनं चालायला लागल्या। माता त्या क्षणी अतिशय दुःखी झाल्या होत्या आणि त्याहूनही दुःखी होती सोमा की मातेला हा प्रसंग बघावा लागला। कोणीतरी एक या राज्यातील माणूस अतिशय वाईट पद्धतीने त्यांना मारायला धावला। अरे त्यांना क्षमा तर मागितलीच नाही की आपल्यामुळे कुणी एक स्त्री पडलेली आहे आणि त्यांनी असंही केलं नाही आणि मारायलाही धावला। ही किती दुर्दैवी घटना आहे। सोमा त्या गोष्टीबद्दल मातेशी बोलत होती। तोच मातेनं तिला थांबवलं आणि म्हटलं की सोमा, अगं मी महाराणी आहे ही गोष्ट विसरून जा, पण कुठल्याही एका स्त्रीवर अशी वेळ यावी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि तीही आपल्या अयोध्येत। दोघीही राजवाड्यात निघून गेल्या। पण त्या दिवशी जो दरबार भरला गेला तिथे कुणी एकानं सांगितलं की श्रीरामा आज एक दुर्दैवी घटना घडली आणि ज्या स्त्रीवर ही घटना घडली ती खुद्द महाराणी होती। महाराणी? होय,
तिनं सेविकेचे वस्त्र परिधान केले होते. सेविकेचे वस्त्र आणि महाराणी? हो हो, महाराणीच. त्या दिवशी महाराणीही तिथे जो राणीचा महल असतो, अशी खिडकी झरोका असते, तिथे बसलेल्या होत्या. श्रीरामानं एक कटाक्ष सीतेकडे टाकला. हो. रक्षक पुन्हा म्हणाला, तुम्ही महाराणीच्या हालचालीवर आता नियंत्रण आणावं, कारण महाराणीच्या बाबतीत हे घडलेलं आहे. एका माणसानं त्यांना अशा पद्धतीने त्रास दिला असं त्यानं कथन केलं. हे बघा, जे काही घडलं त्याच्यात जे प्रेक्षक वर्ग होता त्यानं बघ्याची भूमिका केली की काही कृती केली? नाही, सगळ्यांनीच बघ्याची भूमिका. त्याच्यावरून श्रीराम चिडले. ती कुणीही असो स्त्री, पण तुम्ही बघ्याची भूमिका केली हे किती दुर्दैव. थोडक्यात आपल्याला लक्षात येतं, बघ्याची भूमिका ही आत्ताच नाही तर त्या सत्ययुगापासून सत्ययुगापासून द्वापार युगापासून आपल्याला प्रत्येक युगामध्ये ही लक्षात येते. त्रेतायुगापासून, इथे आपण त्रेतायुगाचा उल्लेख करतोय, तर सत्ययुगातही होती, त्रेतायुगातही होती, द्वापार युगातही होती आणि आता कलियुगातही आपण बघतोय की बघ्याची भूमिका करणारे अनेक जण असतात, अनेक प्रेक्षक असतात, अनेक बघे असतात. तर तशीच भूमिका किती दुर्दैव, किती माता सीतेच्या बाबतीतही घडली होती. इथे श्रीराम चिडले. आणखीन त्यांचा आवाज थोडा कठोर झाला. तुम्ही काहीच केलं नाही आणि तुम्ही म्हणत आहात की माता सीता होत्या, तर माता सीतांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना असे सल्ले देऊ नका की माता सीतेनं काय करावं आणि काय करू नये. पण इथे ठोस कृती ही व्हायलाच हवी, घ्यायलाच हवी. आणि अशा पद्धतीनं श्रीराम बोलत होते, संवाद साधत होते की ही गोष्ट पुन्हा आपल्या राज्यात घडता कामा नये. इथे थोडक्यात आपण समजून घेऊ की राजा हा किती विचारी आहे. प्रभू श्रीराम छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेणार आहे. मग ती गोष्ट महाराणीच्या बाबतीत असो की ती कुठल्या एका स्त्रीच्या बाबतीत असो, ती पुढे घडता कामा नये याची कान उघडणी करणारे श्रीराम हे आपल्या राज्याबद्दल किती सजग होते. आज परिस्थिती किती भीषण आहे आणि भयानक आहे. असो, विषयाला म्हणजे ट्रॅक क्रॉस करून मला जायचं नाही, फक्त मुद्दा आपल्यासमोर ठेवला, विचार करणं आपलं काम आहे. पुढची गोष्ट घेते की आता माता जेव्हा सोमाशी बोलत होत्या तेव्हा सोमा म्हणाली किती वेगळा अनुभव होता ना. एक अनुभव अभिप्साचा आणि दुसरा त्या दुष्ट व्यक्तीचा. माता त्यावर हसल्या आणि म्हणाल्या, आपण अभिप्साचा अनुभव आपल्या हृदयात ठेवू आणि त्या माणसाचा विसरून जाऊ. छोट्या छोट्या प्रसंगातून माता आपल्याला कसं शिकवतात आहे की चांगले प्रसंग तुमच्या हृदयात ठेवा, चांगल्या गोष्टी बोला आणि वाईट प्रसंगांना विसरून जा. त्याच्यानंतर सोमानं विचारलं की ती अशी कोण होती की तुम्ही तुमच्या आईनं दिलेला एकुलता एक चंद्रहार जो वनवासातही तुमच्यासोबत होता पण तो तुम्ही तिला काढून दिला, ती कोण होती? त्याच्यावर मातेचं उत्तर होतं की ती एका जन्मी मिथिलेतील आमच्या कुटुंबाची काळजी घेणारी खूप आमची जिवलग म्हणजे अगदी जवळची अशी जिवलग सखी होती. तिच्या नवऱ्याला एका ऋषीनं शाप दिला आणि त्यात तिचं सगळं गेलं, पण तिनं आपल्या मुलाला वाढवलं. पुढचाही जन्म तिने मिथिलेत घेतला आणि तिनं आमच्या कुटुंबाची सेवाच केली. अतिशय युवा अवस्थेत ती गेली आणि तिसरा जन्म तिने आता इथं घेतला, अयोध्येत. अयोध्येत सुद्धा ती माझ्यासाठी प्रार्थना करत होती. पावसाची, उन्हाची तिने कधीच पर्वा केली नाही आणि ती रोज त्या ठरलेल्या वेळेत माझ्यासाठी ज्या हृदयापासून तिनं प्रार्थना केली ते मी कसं विसरू. तिचं या तिसऱ्या जन्मातील माझ्यावरचं प्रेम कसं विसरायचं ग. आणि प्रेम काय फक्त एकाच बाजूनं होतं का? प्रेम आपल्याही बाजूनं व्हायला नको? मग ती जर तिच्या हृदयापासून सगळं देते आहे तर मीही माझ्या हृदयापासून तिला द्यायला हवं ना. मग माझ्याजवळातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली? तर मातेनं दिलेला चंद्रहार. आणि म्हणून तिच्या प्रेमाचं ऋण तर मी फेडू शकत नाही, पण त्या प्रेमाची जाणीव तर मला होऊ शकते ना.
म्हणून मी तो चंद्रहार तिला सुपूर्त केला होता. आणि तिचं सगळं कल्याण व्हावं, तिला आयुष्यात भरभरून तिला ज्या गोष्टी हव्या त्या मिळाव्या यासाठी मी प्रार्थना केली होती. थोडक्यात मातेनं इथं आपल्याला प्रेमाचा संदेश दिला आहे की प्रेम हे एक वर्तुळाकार आहे असं माता म्हणतात, की तुम्ही जसं द्याल तसं तुम्हाला मिळतं. तुम्हाला जर भरभरून मिळतंय तर तुम्ही काय करत आहात, तुम्ही तुमचं प्रेम कसं व्यक्त करतात, इथे माता आपल्याला प्रश्न विचारतात आहे. माता अनेक गोष्टी आपल्याशी अशा पद्धतीनं संवाद करतात की आपल्याला रोज म्हणजे आपण नेमकं कसं वागावं, आपलं आत्मपरीक्षण कसं करावं या गोष्टी हळूवारपणे माता आपल्या कानात सांगतात आहे की काय, असं मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माता रोज रोज अगदी भरभरून देतात आहेत. इथे पुढचा जो काही दिवस आहेत ते मातेवर थोडे बंधनं लादल्या गेली. ती राजमहालाच्या बाहेर जात नव्हती, पण ते जीवन तिनं आनंदानं स्वीकारलं होतं. ठीक आहे, नाही जात आहेत, पण प्रभू श्रीरामाची सेवा तर करता येते. म्हणजे कुठेतरी ही पण गोष्ट माता आपल्याला एक आशावाद देते की जी परिस्थिती आली ती आनंदाने स्वीकारा, आणि ज्या परिस्थितीत आहोत आपण त्या परिस्थितीत मला कसा आनंद फुलवता येईल. आणि इथे प्रभू श्रीराम आणि सीता माता आपला बराच वेळ एकमेकांना देत होते. पुढे मातांना एक आनंदाची बातमी समजते की त्यांना आता पुत्ररत्न होणार आहे. ठोक्याची चाहूल लागते आणि त्या म्हणतात 2 ठोके मला ऐकू येतात आहेत, 2 बंधू आहेत. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण माता सीता श्रीरामाचं, लक्ष्मणावरचं प्रेम, भरताचं प्रेम, शत्रुघ्नाचं प्रेम ह्या नेहमीच अनुभवायच्या. आणि त्यांना वाटलं की किती छान गोष्ट की एकाला एक सोबत दोघंही जन्माला येतात आहेत. खूप मी आनंदात आहे, खूप सुखी आहे. प्रत्येक क्षणी त्या प्रेम आणि प्रेमच आपल्या गर्भात देत होत्या. काल खूप छान गोष्टी मी वाचत होते. अशासाठी सांगते की आपल्याकडे अशा अनेक तुमच्याकडे सुना आहेत, मुली आहेत, काही त्यांनाही छोटी छोटी बाळं झाली आहेत. आणि आपल्या कुटुंबात अशी ममता आहे इथे की जिच्या घरी छोटंसं बाळ आहे. तर एक इतकी अद्भुत गोष्ट आहे की जी मला सांगावीशीच वाटते आज आपल्याला, की आपल्या लेकराचं, कारण ते छोटंसं बेबी असतं, बाळ असतं, त्याचे सगळे चक्र ही उघडलेली असतात. आणि ते जेव्हा आपल्या आईच्या कुशीत शिरतं ना, तेव्हा इतकी अद्भुत गोष्ट आपल्या आयुष्यात येते की त्या मातेचे जरी खालचे चक्र ब्लॉक असले तरी मुलाच्या प्रेमामुळे खालचे सगळे 3ही चक्र तिचे आपोआप उघडले जातात. केवढी मोठी गोष्ट आहे की फक्त तुम्ही प्रेम त्या छोट्या बाळाला द्या, त्या बाळाला खूप असं स्नेह द्या, आदर द्या, प्रेम द्या, की ते बाळ तुमचे खालचे 3 चक्र उघडतं. किती अद्भुत गोष्ट. मग तुमचे चक्र ब्लॉक असले तरीही, कारण चक्र हे ब्लॉकही होतात ना, जसे उघडले जातात तसे आपल्याला राग, द्वेष, मत्सर आला तर सगळे पुन्हा बंद होऊन जातात. तर ही खूप गोष्ट मला खूप छान वाटली. किंवा हे चक्र तुम्ही तुमचे कसे उघडू शकाल, तर फक्त प्रेमाने. म्हणजे प्रेम आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, की मला प्रेम मिळतंय तर माझं प्रेम हे निरागस असावं, हे असं या पद्धतीनं मला व्यक्त करायचं की मला या विश्वाला प्रेम द्यायचं आहे, या विश्वाचं कल्याण करायचं आहे. केवळ ही भावना की माझ्याकडून या विश्वाचं कल्याण होतं आहे, ही भावना जरी आपण व्यक्त केली तरी आपल्याला त्याचा खूप छान परिणाम मिळतो. मला वाटतं ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचली असेल तर आपले अंगठी दाखवा की प्रेम कुठल्या पद्धतीनं आपलं सगळं विश्व बदलवून टाकतं. आणि आपल्याला जे प्रश्न निर्माण होतात आपल्या आयुष्यात, या समस्या हळूहळू अशा सुलझवल्या जातात की सुटकी सरशी. फक्त सगळ्यांवर प्रेम करा. म्हणून तर आपली ज्ञानेश्वर माऊली म्हणते ना, हे विश्वचे माझे घर. ज्या माऊलीला इतका त्रास दिला ती माऊलीच्या हृदयात किती प्रेम आहे हो, की डोळ्यातून अगदी आपल्याला पाझरतात डोळे. इतकं प्रेम ही माऊली करते आणि म्हणून ती माऊली आहे. असं मास्टर्स माझ्या डोळ्यात तुम्हाला सगळ्यांना बघून खूप डोळे भरून येतात. इथे ही जी सोमाकडे आलेली मुलगी आहे, म्हणजे या जन्मातील अनसूया, मागच्या जन्मातील मीनाक्षी. तर ही विचारते की ती स्त्री कोण होती, ती मीनाक्षीची कोणी होती का. तर त्याच्यावर ती म्हणते सोमा, हो ती मीनाक्षीची खापरपणजी होती. म्हणजे बघा,
आता DNA हा कसा चालतो, आपला DNA कसा काम करतो, आपल्या घरात आपल्या आजीनी पणजीनी जे संस्कार आपल्यावर केलेले असतात ते आपल्यापर्यंत कसे येतात. आणि आपण सगळे खूप भाग्यवान आहात, कारण आपल्या घरात हे संस्कार झालेत म्हणून आज आपण सगळे ध्यानात आहोत. बरोबर ना मास्टर्स? पुन्हा अंगठे दाखवून द्या एकदा. हां, तर तिची आजी इतकी पवित्र होती आणि म्हणून तर मीनाक्षी इतकी पवित्र होती ना. आई असेल तरच ती मुलगी तशी निपजते ना. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आता इथं पुढे सांगावंसं वाटतं की माता गर्भार आहेत, पण मातेला एक दिवस असं स्वप्न दिसतं की तिला उसना आणि जे भृगु ऋषी आहेत ते दिसतात. आणि भृगु ऋषी म्हणतात की माझी पत्नी आता मरून पडलेली आहे, पण माझी पत्नी ज्यांच्यामुळे गेली त्याला हा त्रास सहन करावा लागेल, की जो त्रास मला झाला, माझ्या पत्नीपासून मी आज विलग झालो आहे, तर हा त्रास त्याच्याही आयुष्यात येईल. आणि तिथून नारायणाची पावलं बाहेर जाताना दिसतात. माता खूप घाबरून उठतात आणि मातेला वाटतं आता माझ्या आयुष्यात कुठला प्रसंग येणार आहे, नेमकं काय होणार आहे, हे काय झालं आहे. आणि मग तिला समजतं की ह्या उसनाने शुक्राचार्यांच्या जे राक्षस विद्यार्थी होते राक्षस कुळातील त्या सगळ्यांना लपवण्याचं काम केलं, त्यांचा ठिकाणा दिला नाही. आणि म्हणून तिला मृत्यू हा स्वीकारावा लागला. आणि हा मृत्यू नारायणामुळे झाला. नारायणाने तिचा आत्माच काढून घेतला, कारण ती त्या कर्माच्या मध्ये आली. म्हणजे एखाद्या वाईट कर्माच्या मध्ये जर आपण आलो तर आपल्याला कसं सहन करावं लागतं. आणि मग आपण म्हणतो ही समस्या माझ्या आयुष्यात का आली, कारण एखाद्याचं कर्म आपण ओढवून घेतो, एखाद्याला वाईट कर्मापासून आपण वाचवतो. आणि तोच प्रसंग इथे भृगु ऋषीची पत्नी, जी दुसरी पत्नी होती उसना, हिच्या आयुष्यात घडला होता. आणि नंतर मातेला कळतं की आता माझ्या आयुष्यात काय होणार आहे. पुढे बघू माता रथातून कुठे जाते उद्याच्या प्रसंगात. तोवर आपली थोडीशी उत्कंठा ताणून ठेवू. असं